एक वर्ष त्या दिवसामध्ये काय सांगाल अयोध्या दौऱ्यामध्ये आरोपी म्हणणं तुम्ही जे काही गुंडगिरी केले ते केले आरोप केला जातो की संजय व्यक्ती चांगले असतील असं कसं आरोप आहे. हो, गुंड काय याच्यात जेव्हा आम्ही 40-40 तास प्रवास करायचो ट्रेननी तेव्हा आम्ही गुंड दिसत नव्हतो पाहायला. आणि कोणाचाच तेव्हा झेंडा घेऊन जायचो आदित्य साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा. तेव्हा आम्ही गुंड दिसलो नाही का? आज प्लेनमध्ये कार्यकर्ता एक साधा कार्यकर्ता प्लेनमध्ये बसला की तो गुंड. हे कुठला राजकारण कारण आहे? या आरोपाकडे अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली फक्त तुमच्याकडे जे पद होतं आणि अगोदर जे कुठलं पद दिलं होतं काय किती तुम्ही काम करतो. याच्या अगोदर मला स्वतः आदित्य साहेबांनी आणि मुख्यमंत्री उद्धवजी साहेबांनी मला महाराष्ट्राचा विस्तारक पद त्यांच्या सामनामधून डिक्लेअर केलेला. आणि माझा प्रवेश हा सेना भवनमधून झालेला. ठाण्यातल्या टेमी नाक्यातून नव्हता केलेला माझा प्रवेश. खंडणी हाणामारी असे तरीपार असे गुन्हे तुमच्यावरती त्याकडे होते. तडीपार हा मी कधी होतो जेव्हा मी पक्षाचं काम करायचो तेव्हा पक्षातले वरिष्ठ आम्हाला जेव्हा वापरून घ्यायचे आम्हाला सगळ्यांना युवा सेना शिवसैनिकांना तेव्हा हे सगळं आमच्यावर गुन्हे झाले. आज शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही काम करत आहे. आज आमच्यावर असे काहीच खोटे गुन्हे दाखल होत नाहीये आणि असं कधी होणार पण नाही. आणि आज आम्ही हे शब्द देतो आज पहिले पण सेनेसाठी काम करायचो आणि मरेपर्यंत हा सेनेसाठीच आम्ही लोक काम करणार. आरोग्याला किती वेळा गेला हा आरोप यंदा किती वेळा अयोध्येला गेला आतापर्यंत. मी 3 वेळा गेलो. 2 वेळा मी उद्धव साहेबांसाठी गेलो आणि या वेळा आम्ही शिंदे साहेबांसाठी. मी 3 वेळा गेलो. 2 वेळा मी उद्धव साहेबांसाठी गेलो आणि या वेळा आम्ही शिंदे साहेबांसाठी गेलो. दानवेंनी देखील तुमच्यावर आरोप केलेले आहेत. दानवे हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. यांनी असं का केला मला माहीत नाही. पण हाच दानवे जेव्हा मी संभाजीनगरला यायचो तेव्हा माझ्यासाठी हा रात्री 1-1 वाजता मला भेटायला खालती उतरायचा. मला बोलून घ्यायचा स्वतःच्या घराखालती आणि माझ्याशी चर्चा करायचा. तुम्ही हे पण त्याला विचारा की तू एवढा रात्री आमदार असताना तुमची सत्ता असताना उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तू जर मला गुंडा बोलतोय तर या गुंड्याला तू रात्री तुझ्या स्वतःच्या घराखालती 1 वाजता बोलून काय चर्चा करत होता हे पण त्याला विचारा. आणि जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना ज्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये थांबलेले उद्धव साहेबांची आणि सर्व शिवसेना नेत्यांच्या बाजूची रूम माझी बुक होती तेव्हा तिथे शिंदे साहेब पण नव्हते नाही आमचे डॉक्टर साहेब होते. तेव्हा फक्त यांची लॉबी होती आणि तेव्हा याच नेत्यांनी हे संजय राऊतांनी दानवे साहेबांनी हा प्रश्न तेव्हा उद्धव साहेबांना का नाही विचारला की बाबा गुंडा साहेब तुमच्या बाजूच्या रूम मध्ये कसा राहतोय. संजय राऊतांनी देखील आरोप केलेला आहे. त्या संदर्भात तुम्ही शुद्धीकरण गेलात का मुख्यमंत्री असं गुंडामध्ये. आणि स्वतः जेव्हा माझा सत्कार करत होता सेना भवनमध्ये मग ते काय होता तेव्हा कसला म्हणजे सेना भवनमध्ये शुद्धीकरण होतं का. काय एकंदरीत तुमचं पाऊल असेल या मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भात आता माहिती देणार का मुख्यमंत्र्यांना संदर्भात माहिती देणार का पुढचं पाऊल काय. नाही ना आम्ही माहिती नाही देणार. आम्ही फक्त काम करणार कारण की आमचा साहेब शुद्धीकरण होतं का. काय एकंदरीत तुमचं पाऊल असेल या मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भात आता माहिती देणार का मुख्यमंत्र्यांना संदर्भात माहिती देणार का पुढचं पाऊल काय. नाही ना आम्ही माहिती नाही देणार. आम्ही फक्त काम करणार कारण की आमचा साहेब हा जनतेचा मुख्यमंत्री आहे आणि आम्हाला जनतेमध्ये उतरून काम करायचं. आम्ही असे फालतू गोष्टीवर आम्ही लक्ष देत नाही. कोणतं काम करतो तुम्ही फाउंडेशन. माझा स्वतःचा फाउंडेशन पण आहे जो अख्ख्या भारतामध्ये स्वतः रजिस्टर झालेला आहे आणि त्याचा अख्ख्या भारतामध्ये शाखा आहे आणि अख्ख्या भारतामध्ये त्याचं काम चालू आहे. आणि आता मी युवा सेना कार्यकारिणी सदस्य आहे महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेत. तुम्ही कुठे जातात रॅली काढत असतात ते रॅली नसतो तो प्रेम असतो आणि तो प्रेम हा काम करून मी प्रेम कमवलाय. यांच्यासारखं घरं लुटून चाळी विकून गोरगरिबांना लुटून मारून एका महिलाला फोन करून शिव्या देणे असे काम मी कधी केले नाहीये आणि माझ्यावर बलात्कारचा पण गुन्हा नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.